बाहेर की नाही मस्त असा पाऊस पडतोय आणि चहा प्यायची खूप जास्त इच्छा होते. पण मी की नाही या चातुर्मासामध्ये चक्क चहा सोडलेला आहे. हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर ना चातुर्मास म्हणजे नक्की काय तर आजपासून म्हणजे अगदी आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा पूर्ण जे आपले 4 मराठी महिने आहेत त्या 4 मराठी महिन्यांना ऐकून चातुर्मास असं म्हटलं जातं. आणि आपण अगदी ऐकलंच असेल, अगदी जुन्या काळापासून म्हणजे पिढ्यानपिढ्या साधू संत असतील किंवा आपण सुद्धा ऐकलेलं असेल की कोणी चातुर्मासामध्ये कुठल्या डाळी सोडला, चातुर्मासामध्ये कोणी मांसाहार सोडला, चातुर्मासामध्ये म्हणजे तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही सोडू शकता. नक्कीच तुम्हीही असाल की प्रत्येक गोष्ट आज करू, उद्या करू, परवा करू नये, उद्या नक्की करू आणि तो उद्या कधीच उगवत नाही. तर अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर ज्यांना ज्यांना स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष द्यायचं आहे, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःचं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर ना या चातुर्मासामध्ये मी माझी अतिशय आवडती गोष्ट सोडणार आहे आणि ती म्हणजे चहा. खरं तर आपण की नाही म्हणजे सगळ्यांकडे लक्ष देतो पण गृहिणी स्वतःवर लक्ष देत नाहीत. आणि कोणाची तब्येत वगैरे जर वाढलेली असेल तर संकल्पामध्ये की नाही खूप मोठी ताकद असते. म्हणजे आपल्याकडे सगळं असतं बघा, आपण स्वतःहून ठरवलं तर अजिबात होत नाही, परंतु तिथं जर देवाचं निमित्त असेल तर ती गोष्ट अगदी सहज शक्य होते आणि आपण आपल्याकडून ती सुटली जाते. तर मी ना माझ्या या 10 गोष्टी लिहून ठेवलेत की कुठल्या कुठल्या पाळायचे, पण ज्या तुम्ही सुद्धा पाळू शकताय. ते सांगू, खरं तर साखर आणि चहा सोडलं की नाही तर आरोग्याला सुद्धा याचा खूप जास्त फायदा होतोय आणि मनावर कंट्रोल सुद्धा राहील. आणि आता म्हणजे मी तरी असं करते, रोज लवकर उठायचं. हो, लवकर उठते पण त्याच्यानंतर लगेचच झोपते. म्हणजे कसं होतं, आता जे माझ्यासारखे फक्त जे नवरा बायकोच राहते ते रिलेट करू शकतील. म्हणजे आंघोळ करायची, डबा वगैरे बनवून द्यायचा आणि नवरा ऑफिसला गेला की लगेच झोपून जायचं. म्हणजे तुमच्या बाबतीत असं जर होत असेल तर त्या सकाळी उठण्याला काहीच अर्थ नाही. परंतु आज पासून म्हणजे आषाढी एकादशीपासून मी असं ठरवले की दुपारी नाही झोपायचं. म्हणजे काहीही हो, दुपारी नाही झोपायचं, काही ना काहीतरी करत राहायचं किंवा शिकत राहायचं किंवा तुमचा जो आवडता छंद असेल तो सुद्धा तुम्ही करू शकताय. नाहीतरी असा वेळ मिळतच नाही आणि कंटाळ्यामध्ये आपण इतका कंटाळा म्हणजे रात्री जेवढा आपल्याला बिछाना जवळचा वाटतो तेवढा दिवसभर सुद्धा जवळचा वाटतो. अशी काही कंडिशन सध्या माझी तरी आहे. सो या चातुर्मासामध्ये मी ते टाळायचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी माझ्या 10 गोष्टी आहेत की नाही त्या मी लिहूनच ठेवले. तुम्ही सुद्धा या 10 गोष्टी नक्की करू शकताय. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट असेल तर दररोज कोमट पाणी पिणं. म्हणजे जे की मी हे अगोदर करत होते कॉलेजमध्ये वगैरे असताना, पण आत्ता नाही होत ते. तर दररोज कोमट पाणी पिणं एक नंबर. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज योगासनं करणं. आणि गोष्ट नंबर 3 आहे चहा आणि साखर बंद. त्यानंतर चौथी गोष्ट आहे दुपारची झोप टाळायची. 5वी गोष्ट आहे की दररोज किमान एक अध्यायाचं वाचन करतात. तर माझ्याकडे काही खूप पुस्तकं नाहीत, पण शिवलीलामृत असेल किंवा भगवद्गीता जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही वाचायचं. किंवा तुम्हाला अवांतर वाचनाची जर आवड असेल तर ती सुद्धा आवड तुम्ही जोपासू शकताय. त्याच्यानंतर मग अवांतर वाचनाची कमीत कमी 10 पेजेस वाचायचे, जेणेकरून आपल्याला नवीन माहिती येईल. म्हणजे तुम्ही ते पेपर असू शकते किंवा एखादं पुस्तक असू शकते किंवा काहीही तुम्हाला जे आवडेल ते. त्यानंतर दररोज 5 पेजेस लिहिणं, की जे मी अगोदर खूप लिहायचे, आत्ता काही लिहिणं होत नाही, त्यामुळे आत्ता ठरवून लिहायचं असं ठरवलं आहे. त्यानंतर मग दररोज आता मोबाईल इतका बघण्यात येतो इतका बघण्यात येतो. आता आपण सेटिंगमध्ये जाऊन एक ऑप्शन असतो आणि तो ऑप्शन म्हणजे आपण जर बघितलं तर आपला वॉच टाईम की नाही कमीत कमी 4 ते 5 घंटे आपल्या मोबाईलमध्ये जातात. म्हणजे माझ्या तरी जातात. तुमचे किती जातात ते तुम्ही चेक करा आणि बघा. तर ह्या वेळेचा की नाही काहीतरी सदुपयोग करता येईल. त्याच्यामुळं कमीत कमी रात्री 10च्या नंतर मोबाईल वापरायचा नाही. आणि म्हणजे 10च्या नंतर बंदच आणि कमीत कमी मोबाईल वापरायचा.
त्याच्यानंतर दररोज योगाभ्यास करणं, म्हणजे काय तर स्वतःसाठी वेळ देणं, थोडासा जप करणं असेल किंवा थोडा वेळ शांततेत बसणं असेल. आता माझ्यासाठी ही गोष्ट पॉसिबल आहे की मी दररोज 1 तास मौन पाळू शकते. पण तुम्ही सुद्धा हे जर करू शकत असाल की नाही, तर ही गोष्ट एवढी प्रभावी ठरते. ह्याच्या अगोदर सुद्धा मी 1 वर्ष ही गोष्ट केलेली आहे की रोज 1 तास मौन पाळायचं चातुर्मासामध्ये पूर्ण. आता तुम्ही कोणत्या गोष्टी करताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि सांगू, लहान असताना हे चातुर्मास वगैरे काही माहीत नव्हतं, पण आमच्या शेजारी एक विठू काका म्हणून होते आणि ते संपूर्ण चातुर्मास मौन पाळायचे. म्हणजे त्यांना जर काही पाहिजे असेल आणि आम्हाला जर ते कळत नसेल किंवा दुकानावरून काय आणायचं असेल तर ते लिहून द्यायचे. पण त्यावेळेस कळत नव्हते मौन का, फक्त एवढं माहिती होतं की हे मौन पाळतायत म्हणून, पण माहीत नव्हतं की हे मौन कशासाठी पाळतायत. मग आत्ता त्यावेळेसची गोष्ट कळते, म्हणजे त्यांना किती संयम लागत असेल, किती शक्ती लागत असेल त्यासाठी. कारण 1 तास सुद्धा मौन पाळणं खरंच खूप मुश्किल आहे. आणि खरं सांगू तर हा व्हिडिओ की नाही मी कालच पोस्ट करायला पाहिजे होता, पण परत तेच आळस, आणि तो कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट करते. तर ठीक आहे, असं कालपासून नाही जमला तर आजपासून तुम्ही, आता जेव्हापासून हा व्हिडिओ ऐकताय की नाही तेव्हापासून अशी एक गोष्ट ठरवा की जी गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि ती तुम्ही सोडलीच नाही आहे. म्हणजे रोज असं ठरवतंय की आज सोडू, उद्या सोडू, नाही उद्यापासून नक्की, नाही उद्यापासून नक्की, आणि ती गोष्ट तुमच्याकडून सुटलीच जात नाही. तर या चातुर्मासासोबत मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. माझ्यासाठी सुद्धा मी 1 जानेवारीपासून ठरवते की मला चहा सोडायचा आहे, आणि दरवेळेला मी चहा सोडते. आणि म्हणजे जे व्यसनी माणसं असतात ना, ते प्रत्येक वेळेला व्यसन सोडतात आणि परत तिथंच जातात. तशी माझी काही कंडिशन झालेली होती चहाच्या बाबतीमध्ये, परंतु आजपासून मी चहा सोडायचं ठरवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा कुठलीही गोष्ट की जी तुमच्यासाठी पॉसिबल नव्हती, जी करायची ती तुम्ही करू शकता, आणि जी सोडायची ती तुम्ही सोडू शकता. चातुर्मासाचं निमित्त आहे. आणि सांगू, म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना सांगून करणं याच्यापेक्षा स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आणि मी ही गोष्ट तुम्हाला सांगते कारण माझ्यासोबत अजून 1-2 जणींनी जरी ही गोष्ट ठरवली किंवा सोडली तर माझ्यासोबत कोणीतरी आहे. याचा सुद्धा मला फील येईल. तुम्हाला कुठली गोष्ट सोडायला आवडेल ते नक्की सांगा. आणि असं म्हणतात की या 4 महिन्यामध्ये की नाही देवविश्रांती करतात. तर ह्या महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही जो पण काही जप तप करेल, ऑब्विसली मी इकडं माझं बघणं जाते, म्हणजे माझं देवघर तिकडं आहे, त्याच्यामुळं देवाच्या बाबतीत बोलताना साहजिकच माझी नजर तिकडे जाते. तर हा चातुर्मास आपण खूप पॉझिटिव्ह पद्धतीने घेऊयात. म्हणजे की फक्त आध्यात्मिक पद्धतीनंच आपल्यामध्ये प्रगती होण्यापेक्षा आपल्या शरीराच्या बाबतीत, आपल्या आरोग्याच्या बाबतीत, आपल्या मनाच्या बाबतीत अधिकाधिक सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि बघा जमतंय का ते. आता मला तरी हा जो संकल्प आहे तो खरं सांगते मी खूप जड जाणार आहे, कारण हे चहाप्रेमी समजू शकतात, परंतु आता माझं वजन 60च्या पुढे आणि मला ते वजन कमी करायचे. आणि सगळ्यात मोठा फायदा माझं वजन कमी करण्यासाठी होणार आहे हे मला माहिती आहे, कारण मी ह्याच्या अगोदर सुद्धा फक्त साखर सोडून खूप वजन कमी केलेले, म्हणजे 5 ते 7 किलो वजन कमी केलेले. सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहा. आणि संपूर्ण 4 महिने मी तुम्हाला अपडेट तर देणारच आहे की म्हणजे कसं होते, पॉसिबल होते की नाही, आणि म्हणजे करताना कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत. आणि ह्या ज्या 10 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या 10 गोष्टीमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला पाळणं शक्य होते ते तर मी तुमच्याशी शेअर करेलच. आताही मला माशी डिस्टर्ब करते मध्ये ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणती गोष्ट म्हणजे पाळता येईल या चातुर्मासामध्ये. आणि अजून एक सांगू, आपली संस्कृती खरंच खूप छान आहे. काहीच नाही झालं तर विष्णू सहस्रनाम रोज एकदा वाचायला खूप अवघड आहे, म्हणजे ज्यांना संस्कृती येत नाही त्यांच्यासाठी. पण रोज एकदा ऐकलं तरीसुद्धा खूप फायदा होईल, म्हणजे तुमच्या मनाची शक्ती वाढते. आणि खरंच हे करून बघायला काहीच हरकत नाही. आता मी ह्याच्या आधी एकदा साखर सोडण्याचा संकल्प जो आहे तो संपूर्ण चातुर्मास एकदा पाळलेला आहे. सो माझ्यासाठी थोडंसं हे इझी आहे, पण आता जे नव्यानं करतायत त्यांच्यासाठी थोडंसं अवघड राहील. पण करूयात, केल्यानं सगळं होत आहे. आणि मनाची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. स्वतःच्या मनाशी
प्रामाणिक राहा. आणि आजचा दिवस जर तुम्ही जिंकलात, म्हणजे एक दिवस संकल्प केले आणि त्या दिवशीपासून जर तुमचा संकल्प दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे 24 तासापर्यंत तुम्ही जर कंट्रोल करू शकलात, तर पुढचे 4 महिने काहीही अवघड नाही आहे तुम्हाला. तर बघूयात स्वतःच्या संकल्पावर आपण किती ठाम राहतोय. आणि हीच जी सवय आहे ती, असं म्हणतात की कोणतीही गोष्ट 21 दिवस केल्यानंतर ती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत असतो, आपली सवय बनून जाते. तर तशी जर सवय पूर्ण जीवनभर चांगल्या गोष्टींसाठी लागली तर ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच काही जर चांगलं करू इच्छित असाल तर आजपासून ते पुढच्या कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यंत हा चातुर्मास चालू आहे. 25 जुलैपासून मी तर तुमच्यासोबत आहेच, पण तुम्ही सुद्धा कोणती तरी एक गोष्ट करा किंवा कोणती तरी एक गोष्ट नक्की सोडा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.